नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मोहित सावंत। ह्या समाजशास्त्राच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण मागचा व्हिडिओ बघितला होता की वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वैकल्पिक विषय म्हणून समाजशास्त्रच का निवडावा। हे पुन्हा असं आहे ना की एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत असताना त्या गोष्टीतून जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळेल हे ठरवण्यासाठी आपण जेव्हा सोपा मार्ग अवलंबायला जातो, तसाच हा एक प्रकारचा निर्णय आहे की जर तुमची राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मुख्य परीक्षा 1750 मार्काची असेल, यूपीएससी तुम्ही देत असाल तर ती 1750 मार्काची असेल, तर त्याच्यापैकी 30% वेटेज असणारा असा तुमचा वैकल्पिक विषय म्हणजे 500 मार्काचा वैकल्पिक विषय, आणि तो वैकल्पिक विषय हा समाजशास्त्रच का असला पाहिजे, पुन्हा याचे काही सायंटिफिक रिझनिंग घेऊन आपण इथे डिस्कशन करायला आज जमलेलो आहोत। तर बघूयात की वैकल्पिक विषय म्हणून समाजशास्त्रच का निवडावा। तर याचे मला असं वाटतं थोडासा मोठा विचार केला तर दोन उद्दिष्ट असू शकतात किंवा दोन पैलू असू शकतात। एक हा थोडा मोठा पैलू आहे समाजशास्त्र विषय हा वैकल्पिक विषय म्हणून निवडण्यासाठी, आणि एक थोडा छोटा पैलू आहे। तर मोठा पैलू पहिल्यांदा शेवटी मी बघेन, पहिले छोट्या पैलूपासून सुरुवात करूयात, कारण मोठा पैलू हा दीर्घकालीन असू शकतो। म्हणजे समाजशास्त्र जेव्हा तुम्ही शिकताय तेव्हा तुम्ही लहानपणापासून जेव्हा जसं आपण म्हणतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, आणि जर समाजशील प्राणी आहे तर समाजाचा तुम्ही एक भाग आहात, आणि जर समाजाचा एक भाग आहात तर तुम्हाला समाजभान असणं हे अत्यंत गरजेचं आहे की जे तुम्हाला जीवनाचा प्रवास किंवा जीवन जगावं कसं हे शिकवून जाईल। तर हा उद्दिष्ट पण तुमचा असला पाहिजे, म्हणूनच मी त्याला म्हणलं तो दीर्घकालीन उद्दिष्ट आहे। अल्पकालीन उद्दिष्ट हे अर्थातच परीक्षा पास होणे, याच्यासाठी समाजशास्त्र विषय हा घेतला पाहिजे तुम्ही, आणि म्हणूनच सुरुवातीला विद्यार्थी पण इंटरेस्टेड असतात अल्पकालीन उद्दिष्टांसाठी, कारण तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास करणे हे काय तुमचं आयुष्याचं ध्येय नाहीये, आणि जर तुम्ही आयुष्यभराचं ध्येय हे बनवून घेणार तर कधीच तुम्ही परीक्षा पास होऊ शकत नाही, हे पण तितकंच सत्य आहे, बरोबर। आणि म्हणून पहिल्यांदा हे अल्पकालीन उद्दिष्ट समजून घेऊ की समाजशास्त्र हा विषय जर मी वैकल्पिक विषय घेत असेल तर परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी, किंवा परीक्षा एक शब्द इथे ऍड करेल, लवकरात लवकर उत्तीर्ण करण्यासाठी मला कसं काम होऊ शकतं किंवा कशी मदत होऊ शकते, आणि मग याच्यावर आपण थोड्या वेळाने जाऊयात। तो बघा, अल्पकालीन उद्दिष्टाबद्दल जर बोललं तर समाजशास्त्र हा विषय सर्वाधिक मार्क देणाऱ्या विषयांपैकी एक समजला जातो। सर्वाधिक मार्क्स देणारा आणि रिझल्ट सर्वात जास्त येणाऱ्या विषयांपैकी एक समजला जातो। आपल्याकडे यूपीएससीने काही दिलेला डेटाबेस आहे, तर तो डेटाबेस आपण थोडंसं बघूयात, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की इथे तुम्हाला दिसतंय, मी डिटेल इतर विषयांबद्दल आज बोलणार नाही, ते मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे। तर सोशलॉजी बघा, समाजशास्त्र जर बघितलं तुम्ही तर ह्या अॅन्युअल रिपोर्टनुसार, यूपीएससीच्या वार्षिक अहवालानुसार जवळपास 10% हा सक्सेस रेट आहे यूपीएससी मध्ये, बरोबर। तो जवळपास 10% सक्सेस रेट हा यूपीएससी मध्ये समाजशास्त्र ज्यांनी घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा आहे, आणि 10% हा खूप जास्त आहे। कदाचित तुम्हाला संदर्भ लागत नसेल की सर 10% म्हणजे काय असतं, काहीच नसतंय। तर तुम्ही इतर विषय बघा, जर इतर विषय तुम्ही बघितले, सायकोलॉजी पासून, पॉलिटिकल सायन्स पासून, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पर्यंत, बरोबर, लोक प्रशासनापर्यंत, तर तुम्हाला लक्षात येईल की इतर विषयांचा हा सक्सेस रेट किती आहे। हाच कॉलम फक्त बघा, बाकी जुने नाही बघितले तरी चालेल, लेटेस्ट बघूयात। तो हाच तुम्ही जर कॉलम बघितला तर इथे तुम्हाला दिसेल की 10% हा सर्वात जास्त सक्सेस रेट समाजशास्त्राचा आहे, आणि जर मार्क्स मिळवायचे प्लस सक्सेस रेट जास्त आहे तर ऑब्व्हियसली समाजशास्त्रच विषय तुम्ही घेतला पाहिजे। मुख्य परीक्षेत सर्वाधिक यशाचा दर्जा किंवा यशाचा दर हा समाजशास्त्र देतो, आणि समाजशास्त्रामध्ये 250, 270 ते 300 ही जी रेंज आहे, म्हणजे मी 500 पैकी सांगतो इथे, अर्थातच 500 पैकी 50% मार्क्स मिळवणं समाजशास्त्रात हे अतिशय सोपं आहे। ओके, इथे पुढेही सांगेन संदर्भ साहित्य वगैरे त्याच्याबद्दल बोलूयात। आणि म्हणून लवकर संपणारा विषय आहे, छोटा विषय आहे, म्हणून विद्यार्थी हे जास्तीत जास्त प्रमाणात घेत असतात, आणि म्हणून तुम्ही पण यूपीएससी करत असाल किंवा राज्यसेवा करत असाल तर समाजशास्त्र विषय हा नक्कीच निवडला पाहिजे, बरोबर। प्लस काही लोकांची ती शंका असते, ती मी मागच्या काही व्हिडिओमध्ये ती सॉल्व्ह केली आहे, पण तरी सुद्धा काही लोकांची ही शंका असते की सर माझं तर इंजिनिअरिंग झालंय, माझं तर मेडिकल बॅकग्राऊंड झालंय, माझं बीएससी झालंय, माझं बी फार्म झालेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे माझं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, तर मग मी समाजशास्त्र घेऊ शकतो का? कारण समाजशास्त्र हा कुठेतरी मानव विद्याशास्त्राचा भाग आहे, म्हणजे शास्त्र असलं तरी ते एक प्रकारे काय आहे की ते समाजाबद्दल बोलतं। मग थोडं थेरोटिकल असेल का सर, बोरिंग असेल का सर, पाठांतर करावं लागेल का सर, हे प्रश्न बरेच असतात विद्यार्थ्यांचे। तर परत त्याच प्रश्नाचं उत्तर हे यूपीएससीची रिपोर्ट आपल्याला देते की 85% पर्यंतचे विद्यार्थी हे जे आहेत हे
काय करताय ते बॅकग्राऊंड त्यांचं इतर कुठलंही असलं, शैक्षणिक बॅकग्राऊंड म्हणतोय मी, त्याच्या व्यतिरिक्त मानवविद्या शाखेशी संबंधितच वैकल्पिक विषय ते निवडतायत. म्हणजे मानवविद्या शाखेशी म्हणजे कोणते कोणते, तर सायकोलॉजी असेल, ओके, सोशियोलॉजी असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, PSIR असेल, राज्यशास्त्र असेल, तर हेच विषय ते विद्यार्थी जास्तीत जास्त निवडतायत. आणि त्याच्यामुळे जर विद्यार्थी निवडतायत आणि ते पासही होत आहेत, तर अर्थातच मग लोड घेण्याची तुम्हाला काय गरज आहे. तुमचं इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी झालं असेल, BSc झालं असेल, काही फरक पडत नाही. समाजशास्त्र अतिशय सोपं आहे, लवकरात लवकर तुम्ही अडॉप्ट करू शकतात. आजूबाजू दिसणारा विषय, त्याच्यामुळे समाजशास्त्र हा विषय घेऊ शकतात. ओके, ती शंका पण तुमची इथे सॉल्व्ह झालेली आहे असं मला वाटतं. ठीक आहे. दुसरा एक निकष सांगतो की समाजशास्त्रच विषय का घेतला पाहिजे, तर त्याच्याबद्दलचा दुसरा निकष असा आहे की समाजशास्त्र हा विषय तुमचे जे इतर सामान्य अध्ययनातील विषय आहे आणि जो निबंधाचा विषय आहे, जो मुख्य परीक्षेतले इतर गोष्टी असतात, तर त्याच्यात किती प्रमाणात तो कव्हर होतोय किंवा किती प्रमाणात त्याचा उपयोग होतोय, तर त्याच्याबद्दल विथ प्रूफ मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आपल्याकडे UPSCच्या काही प्रश्नपत्रिका आहेत, त्याच्यावरून थोडंसं आपण बोलूयात. ते सेम लॉजिक आहे. तर राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हचा पण सिलेबस जवळपास सेम आहे, UPSC सारखाच आहे, परीक्षा पद्धती पण UPSC सारखीच आहे. तर त्याच्यामुळे हे जसंच्या जसं तिकडे अप्लिकेबल होऊ शकतं. तर मग बघा इथे दिसत असेल तुम्हाला, पहिले हे बघू. सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये तुमचं भारतीय समाज नावाचा एक टॉपिक तुम्हाला दिलेला आहे. त्या भारतीय समाज नावाच्या टॉपिक मध्ये 20 प्रश्नांपैकी, टोटल 20 प्रश्न आहेत आपल्याला सामान्य अध्ययन पेपरचे, बरोबर. तर 20 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न ह्या टॉपिकवर 100% असतात. म्हणजे भारतीय महिलांची स्थिती, त्याच्यानंतर समाज माध्यम, सोशल मीडिया, त्याचे होणारे इम्पॅक्ट, असे वेगवेगळे टॉपिक हे तिथे विचारले जातात. त्याच्यानंतर सामाजिक न्याय, मी ऍक्च्युअल उदाहरण पण तुम्हाला सांगणार आहे. सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये सोशल जस्टिस नावाचा एक टॉपिक आहे, सब टॉपिक, त्याला सामाजिक न्याय म्हणतो, त्याचे 2 ते 3 प्रश्न. सामान्य अध्ययन पेपर 3 जर तुम्ही बघितला तर आर्थिक विकास नावाचा टॉपिक आहे, त्याच्यावर समाजशास्त्राचे 1 ते 2 प्रश्न डेफिनेटली आहे, जसे की दारिद्र्य, बरोबर, त्याच्यानंतर नियोजन, बरोबर, त्याच्यानंतर पॉप्युलेशन डायनामिक्स नावाचं आपल्या समाजशास्त्र पेपर 2 मध्ये एक टॉपिक आहे, शेवटचा टॉपिक येतो सगळ्यात. तर त्याच्यावर तुमचं लोकसंख्याशास्त्रीय सिद्धांत, भारतातील तरुणांची संख्या जास्त असणे, याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम, हे सगळं हे इथे आर्थिक विकासामध्ये येतं, 1 ते 2 प्रश्न. आणि सामान्य अध्ययन पेपर 4 जर तुम्ही बघितला, जो नीतिशास्त्र आहे, नीतिमूल्य नीतिशास्त्र काही म्हटलं तरी चालेल, त्याच्यातलं सामाजिक आणि मानवी मूल्यांचा प्रभाव हा एक टॉपिक आहे की ज्याच्यावर सुद्धा 2 ते 3 प्रश्न डेफिनेटली आहेत, बरोबर. तर असे GS पेपर मिळून जर तुम्ही बघितलं तर जवळपास 100+ मार्क्स म्हणतोय मी, मुख्य परीक्षेत राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा UPSC असेल, 100+ मार्क्स हे तुम्हाला समाजशास्त्रामुळे डायरेक्टली मिळू शकतात. आणि हे 100+ काही कमी नाही आहेत. म्हणजे हे किती झाले, हे 1000 मार्कांपैकी, 1000 म्हणजे 250 मार्कांचा एक सामान्य अध्ययनाचा पेपर, तर ते 1000 मार्कांपैकी जवळपास 100+ मार्क जर तुम्हाला याच्यातून मिळत असतील, तर 10% पेक्षा जास्त अभ्यास हा तुमचा समाजशास्त्र वैकल्पिक विषय वाचून पूर्ण होतोय GSचा, बरोबर. राईट. 50%ला कट ऑफ हे लक्षात घ्या. 50% पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला येत असतील तर तुम्ही 100% मुलाखतीला पात्र होतायत, UPSC असो किंवा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह असो, आणि तुम्ही 100% पोस्ट मिळवण्याच्या जवळ जात आहेत. सो त्याच्यामुळे 50%च्या वर आणि इथे 10% तर इथून मिळतात समाजशास्त्रातून, हे समजलं पाहिजे, बरोबर. राईट. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये करा, मी तुम्हाला तिथे नक्की उत्तर देईल. जर निबंधाचा विचार केला, जो निबंधाचा विषय असतो आपला, त्याचा विचार केला तर दरवर्षी किमान 2 निबंध UPSCने आजपर्यंत तुम्हाला समाजशास्त्र या विषयाशी डायरेक्टली निगडीत विचारलेले आहेत. त्याचं पण उदाहरण पुढे देतोय मी तुम्हाला, ठीक आहे. आणि मुलाखतीत तर अर्थातच समाजशास्त्रीय दृष्टिकोन तुम्हाला अपेक्षित आहे. जसं मी म्हणलं, समाजभान निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजे मी जर एखाद्या आता फिमेल कॅन्डिडेटचा, म्हणजे एखाद्या मुलाखत जर फिमेल कॅन्डिडेटची असेल, ती राज्यसेवेला असो किंवा UPSCला असो, तर अर्थातच तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती ही दर्शवणं किंवा तुम्हाला माहिती असणं हे अतिशय अपेक्षित आहे, बरोबर. राईट. तुम्ही जर IIT करून आलेले असाल किंवा उच्च शिक्षण घेऊन आलेले असाल, तर शिक्षणाचा सामाजिक बदल घडवण्यासाठी कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्ही एका तांत्रिक क्षेत्रातून आलेले असाल तर तंत्रज्ञानाचा, AI तंत्रज्ञानाचा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी काय वापर केला जाऊ शकतो, असे डायरेक्टली प्रश्न तुम्हाला मुलाखतीत 100% विचारले जाऊ शकतात जर समाजशास्त्र आहे तर. आणि हे तर सगळं आपल्या आजूबाजूलाच चालू आहे ना. तर त्याच्यामुळे मुलाखतीत हा समाजशास्त्रीय दृष्टिकोन असणं हे अतिशय अपेक्षितच आहे तुम्हाला, ठीक आहे. म्हणून जर तुम्ही टोटल बघितलं तर बघा, मी इथे लिहिलंय तुम्हाला 1000+ मार्क्स टोटल तुम्हाला या इंटरव्ह्यू पासून मुख्य परीक्षेपर्यंत सगळीकडे समाजशास्त्र हे देण्यात
मदत नक्कीच करेल. ओके, येते लक्षात. म्हणून तुम्ही समाजशास्त्र विषय घेतला पाहिजे, कारण GS ला ओव्हरलॅपिंग हा सर्वात जास्त आहे समाजशास्त्र विषय इतर विषयांपेक्षा, इतर कुठल्याही विषयापेक्षा. मग तुम्ही आता कमेंटमध्ये हेही सांगाल की सर तुम्हीच घेतायत समाजशास्त्र, त्याच्यामुळे तुम्ही तर असं म्हणालच बाकीच्या विषयांचं असेल. बाकीच्या विषयांचं नाही असं अजिबात नाहीये, पण जास्तीत जास्त ओव्हरलॅपिंग समाजशास्त्राचं आहे. ओके, मी तुम्हाला जसं म्हणलं उदाहरणं बघूया. तिथे उदाहरणं मी दिलेली आहेत तुम्हाला. बघा, हे मी लेटेस्ट युपीएससीचा जो पेपर झालाय त्या पेपर मधले काही प्रश्न तुम्हाला इथे दिले आहेत उदाहरण म्हणून. फक्त यात आपल्याला प्रश्न अभ्यासायचे नाहीयेत. GS पेपर 1 मध्ये जर बघितलं तर हा बघा, लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरण, हा तर डायरेक्टली टॉपिक आहे आपल्याला, बरोबर. वुमन एम्पॉवरमेंट, आपल्याला स्त्रीवादी विचारवंत आहेत, इरावती कर्वेंपासून इतर स्त्रीवादी विचारवंत आपल्याला अभ्यास करायचे आहेत, तर ते सगळे इथे आपल्याला बघायचे आहेत. लैंगिक असमानता कशी होते आणि त्याच्यामुळे स्त्रियांवर परिणाम काय होतो, प्राचीन काळापासून आता उदारमतवादी काळापर्यंत किंवा आता मॉडर्न किंवा पोस्ट मॉडर्निटी पर्यंत हे स्त्रीवादी विचार किंवा लैंगिक असमानता कशी बदलत गेलेली आहे, त्याचं स्वरूप कसं बदलत गेलेलं आहे, हे सगळं आपल्याला समाजशास्त्रात शिकायचंय. त्याच्याबद्दल डायरेक्टली प्रश्न आहे इथे. तसंच बघा, दारिद्र्य, कुपोषण आणि मानवी भांडवल, GS पेपर 2 मध्ये जो सामाजिक न्याय टॉपिक मी सांगितला त्याच्यात हा एक प्रश्न आहे. तो दारिद्र्य कुपोषण परत हे आपल्याला समाजशास्त्रात GS पेपर आपल्या पेपर 2 मध्ये समाजशास्त्राचा अभ्यास करायचाच आहे, दारिद्र्य कुपोषण. तिथे पण आपण हे बघूया. GS पेपर 3 त्याच्यातलं बघा, इथे जमीन सुधारणांबद्दलचा हा एक प्रश्न आहे. प्रश्न वाचू नका, तो गरजेचा नाहीये, रेफरन्स फक्त घ्या. जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म नावाचा तर डायरेक्ट टॉपिक आहे. परत आपला जो भारतीय समाज नावाचा पेपर आहे, पेपर नंबर 2 समाजशास्त्र, त्याच्यात आपल्याला लँड रिफॉर्म्स हे डायरेक्टली, आणि लँड रिफॉर्म्समुळे भारतीय वर्ग व्यवस्था, त्यातल्या त्यात ग्रामीण वर्ग व्यवस्था कशी बदलत गेलेली आहे, ग्रामीण जाती व्यवस्था कशी बदलत गेलेली आहे या जमीन सुधारणांमुळे. मग ब्रिटिशकालीन जमीन सुधारणा असतील किंवा त्याच्या अगोदर मुघलकालीन जमीन सुधारणा असतील किंवा आता त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर जमीन सुधारणा असतील, तर त्याच्यामुळे तुमची आर्थिक घडी किंवा सामाजिक बदल हा त्यातल्या त्यात ग्रामीण समाजात कसा होत गेलेला आहे, त्यातल्या त्यात कृषी समाजात कसा होत गेलेला आहे, ते आपल्याला डिटेल अभ्यास करायचा पेपर 2 मध्ये. आणि मग त्याच्याबद्दल तर इथे प्रश्न लिहिताच येऊ शकतो रे, हा खूप सोपा होऊन जातो. तसंच पेपर नंबर 4 जो नीतिशास्त्र आहे त्याच्यात इथे बघा विचारलंय, भारतीय संस्कृती आणि मूल्ये आणि लैंगिक व्यक्तित्व आणि समस्या, याच्याबद्दल एक प्रश्न आहे. तो आता परत प्रश्न वाचायची गरज नाही. परत भारतीय संस्कृती, तो भारतीय संस्कृती ही भारतीय समाजात संस्कृती तयार असते आणि त्याच्यावरून समाज तयार होतो, का समाज असतो आणि मग त्याच्यावरून संस्कृती तयार होते? हा छोटासा प्रश्न तुमच्यासाठी कमेंटमध्ये, याची उत्तरं मला नक्की सांगा, म्हणजे मला लक्षात येईल की आपले किती विद्यार्थी ह्या समाजशास्त्राबद्दल अवेअर आहेत किंवा जाणीव त्यांना आहे, बरोबर. आणि मूल्य, परत मग मूल्यांवरनं संस्कृती तयार होत असते आणि त्याच्यावरून समाज बांधला जातो, का समाजावरून मूल्य तयार होतात आणि त्याच्यावरून संस्कृती निर्माण होते? हा पण क्रम तुम्ही मला जर कमेंट बॉक्समध्ये सांगितला तर मला आनंद होईल. हा व्हिडिओ बनवण्यासाठी जी काही मी मेहनत घेतोय त्याच्यावरून मला समजेल की किती विद्यार्थी हे व्यवस्थितपणे ऐकतायत. ठीक आहे, जे काय असेल ते चुकलं तरी चालेल, आपण शिकायला इथे जमलेलो आहोत. तर बघूयात. तर हे GS 4ही पेपर मध्ये ओव्हरलॅपिंग तुम्हाला समाजशास्त्राचं दिसतंय. निबंधाबद्दल जर बोलायचं झालं तर एसे पेपर मध्ये पण ओव्हरलॅपिंग आहे 100%. तर बघा, इथे मी 2024 पासून 2021 पर्यंत UPSCचे काही निबंध दिलेले आहेत तुम्हाला, असेच राज्यसेवेचे पण देता येतील. तर समाज माध्यमे, नैराश्य, एकटेपण. समाज माध्यम हा एक परत आपल्याला टॉपिक आहे समाज माध्यमांचा, म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, याचा परिणाम तर समाजावर होतोच आहे ना. सामाजिक सहसंबंध जे आहेत ते किती शिथिल होत गेलेले आहेत किंवा ते किती कमी होत गेलेले आहेत हे सांगण्याचं काम हे समाज माध्यम करतात, हे तर आपण बघतोच, बरोबर. नाहीतर पूर्वी कसं गावात एका वडाच्या झाडाखाली रोज संध्याकाळी जमायचे, किंवा आताही गावात काय होतंय, खेड्यात किंवा गावाच्या ठिकाणी घराच्या बाहेर जे काही अंगण असतं, अंगणावर एक खाट टाकली जाते किंवा खुर्च्या टाकल्या जातात आणि तिथे आजूबाजूच्या स्त्रिया जमतात आणि मग संध्याकाळची वेळ गप्पा टप्पांमध्ये जाते. तसंच गावाच्या वेशीवर सुद्धा म्हातारे जमतात आणि तिथे गप्पा टप्पा होतात. तो हे जे सामाजिक सहसंबंध आहेत हे ह्या समाज माध्यमांमुळे कमी होत चालले आहेत का? 100% कमी होत चालले आहेत. ते आपण समाजशास्त्रात शिकतो ना सगळंच डिटेल. तर त्याच्यामुळे हे समाज माध्यम, नैराश्य आणि एकटेपण, हे याच्याबद्दल जर निबंध आहे तर तो लिहिता येईल ना, सगळे थिंकर्स वगैरे वापरून 100% लिहिता येईल. परत बघा, लैंगिक असमानता, म्हणजे हा जो विषय आहे स्त्रीवाद, लैंगिक असमानता, हा तर इतका पॉप्युलर आहे, त्याच्यामुळे तिथे थिंकर्स पासून डिटेल डिस्कशन आपल्याला करायचंच आहे.
तो त्याच्यावर निबंध आहे डायरेक्ट. त्याच्यानंतर सामाजिक न्याय हा तर टॉपिकच होता तुम्हाला, त्याच्यावर इथे निबंध विचारलाय त्यांनी. सो निबंध हा सोपा होऊन जातो, बरोबर, की जर तुम्हाला हे टॉपिक्स माहिती असतील, समाजशास्त्र जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर. संशोधन आणि संसाधने त्यांच्यावर एका वर्षी विषय आहे. तर संशोधन आणि संसाधनांबद्दल तर आपल्या समाजशास्त्र पेपर 1 मध्ये समाजशास्त्रीय संशोधन पद्धती नावाचं एक युनिटच आहे, युनिट नंबर 3 म्हणूयात आपण. त्याच्यात संशोधन कसं केलं पाहिजे, सॅम्पलिंग काय असतं, डेटा कलेक्शन काय असतं, व्हॅल्युएशन काय असतं, इंटरप्रिटेशन काय असतं, हे सगळं आपल्याला तिथे बघायचंय. तर त्या संशोधन पद्धती जर तुम्हाला माहिती असतील तर ऑब्व्हियसली हा लिहायला सोपा गेला असता ना तुम्हाला निबंध. तर निबंधात समाजशास्त्र विषयाची 100% तुम्हाला मदत होतच असते, बरोबर. याच्या व्यतिरिक्त समाजशास्त्राचे इन जनरल काय काय फायदे आहेत तर ते इथे मी दिलेले आहेत तुम्हाला. काय काय फायदे असू शकतात बघा. एकतर सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम जो आहे तो छोटा आहे. इतर कुठलेही, याच्याबद्दल तुम्ही गॅरंटी घेईल, इतर कुठलेही तुम्ही वैकल्पिक विषय घ्या त्यांच्यापेक्षा समाजशास्त्राचा सिलेबस हा छोटाच आहे, कमीच आहे, बरोबर. की बघा पेपर 1 मध्ये 10 युनिट आहेत, बरोबर, आणि पेपर 2 मध्ये 15 युनिट आहेत. आता हे 15 युनिट 3 भागात विभागले गेलेले आहेत, ओके. तर आणि हे परत याच्यावर पण ओव्हरलॅपिंग आहे. त्या पुढच्या स्लाइडला मी तुम्हाला सांगतो की पेपर 1 चा बऱ्यापैकी पार्ट हा पेपर 2 मध्ये जसाच्या तसा दिसतो आपल्याला. फक्त तिथे आपल्याला भारतीय समाज जोडायचा आहे. कसं ते पुढे सांगतो. इथे दिसतेच लिहिलंय मी की परस्पर व्याप्ती दिसते आपल्याला. पेपर 1 हा जसाच्या तसा पेपर 2 मध्ये आपल्याला व्याप्त झालेला दिसतोय. कुठे ना कुठे मेजॉरिटी टॉपिक हे कव्हर होत आहेत. म्हणजे पर्सेंटेज सांगायचं झालं तर 30 ते 40% पेपर 1 हा पेपर 2 मध्ये ओव्हरलॅप होताना दिसतो आपल्याला. म्हणजे तुम्हाला टोटल काम किती करायचंय, 70% काम करायचंय इतर ऑप्शनल पेक्षा. येते का लक्षात, ओके. त्याच्यामुळे समाजशास्त्र कधीही योग्य आहे. 6च विचारवंत आहेत महत्वाचे, बरोबर. म्हणजे कार्ल मार्क्स पासून GH मीड पर्यंत आपल्याला हे 6 विचारवंत डिस्कस करायचे आहेत, समाजशास्त्रीय विचारवंत ते थिंकर्स मध्ये. इतरही विचारवंत अभ्यासायचे आहेत इतर युनिटमध्ये, पण महत्वाचे विचारवंत हे 6 आहेत आपल्याला. आणि 6 समाजशास्त्रीय दृष्टिकोन बघायचे आहेत. हे पण छोटसच आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे मग पॉझिटिव्हिजम काय असतं तिथून तर सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम पर्यंत हे डिस्कशन आपल्याला करायचं. याचं सगळं मी मराठी पण सांगेन, काही काळजी करू नका. पुढचे व्हिडिओज तुम्ही बघा, त्याच्यात तुम्हाला सगळं मराठीतले संदर्भ दिसतील, ठीक आहे. संकल्पनांवर जास्त भर आहे, बरोबर. तथ्य फॅक्ट्स ह्या कमी आहेत, त्याच्यामुळे पाठांतर करण्याची वेळ येत नाही. एकदा संकल्पना तुम्हाला समजली की ती लक्षात राहते. रिव्हिजन करताना ती जास्त चांगली समजते आणि तिचं ऍप्लिकेशन पण जास्त चांगलं होतं. बदल कमी आहे, हा सगळ्यात मोठा पॉइंट मी घेईन. इतर जे सिलेबसचे ऑप्शनल आहेत, म्हणजे मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर राज्यशास्त्राची तुलना आपण केली होती. राज्यशास्त्र या विषयात जास्तीत जास्त डायनामिसिझम आहे. आंतरराष्ट्रीय संबंध जसे बदलत जातील तसा राज्यशास्त्र विषय हा 30 ते 40% बदलत जातो. पण इथे तसं नाही. लिमिटेड सिलेबस, कमी सिलेबस, स्टॅटिक सिलेबस तेवढाच करा, रिव्हिजन जास्त करा, क्लिअर होतोय, ठीक आहे. सो बदल कमी आहे, हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. पुन्हा एकदा सांगेन, मागच्या याच्यातही बोललोय बऱ्याच वेळा की स्पर्धक व्हायचं आहे, ज्ञानार्थी नाही व्हायचंय, स्पर्धार्थी व्हायचंय. तो त्याच्यामुळे लवकर छोट प्रिपेअर करा, पास व्हा, ठीक आहे. इतर जर तुम्ही बघितले तर जास्तीत जास्त मी तेच म्हणलं, आता इथे बदल कमी आहे. इतर विषयांमध्ये तुम्हाला बदल किंवा अद्ययावत माहिती ही अपडेट करत राहावी लागते. मी व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला देणार. समाजशास्त्रात पण करंट अफेअर्स आहेत, नाहीये असं नाहीये. म्हणजे आता एक उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं तर आताच एका स्त्रीने समजा स्वतःशीच लग्न केलं, आपण ही न्यूज बघितली असेल, वेळ जुनी न्यूज आहे, पण आता तसं केलं म्हणल्यावर मग काय, मग ती काय होतंय तर ते एक प्रकारे जो लग्न संबंध आहे किंवा विवाह पद्धती किंवा विवाह प्रकार आहे त्याच्यातला हा नवीन प्रकार आहे ना, सेल्फ मॅरेज, बरोबर. आतापर्यंत आपण काय इंटरकास्ट मॅरेज बघितलं होतं, इंट्राकास्ट मॅरेज बघितलं होतं. आता सेल्फ मॅरेज काय, तो हा नवीन प्रकार आहे. किंवा मग LGBTQ कम्युनिटी तुम्ही ऐकलं असेल, बरोबर. समलैंगिक संबंध असतात बऱ्याच वेळा, बरोबर. त्याच्यानंतर हाऊसहोल्ड आणि फॅमिली. आता फॅमिलीमध्ये बदल होत चालले आहेत बरेचसे, कुटुंब संस्था ही बदलत चाललेली आहे, बरोबर. तर ते म्हणजे करंट अफेअर समाजशास्त्रात पण आहे, अजिबातच नाही असं नाही, पण ते समाजशास्त्रातले करंट अफेअर मर्यादित स्वरूपाचे आहेत आणि ते लगेच लिंक होणारे आहेत, बरोबर. सो त्याच्यामुळे इथे हे समाजशास्त्र थोडा उजवा ठरतो इतर ऑप्शनल पैकी, ठीक आहे. सर्वात कमी अभ्यासक्रम आणि प्रश्नांचा कमी अभ्यासक्रम असल्यामुळे रिपीटेशन ऑफ क्वेश्चन्स इज व्हेरी गुड. प्रश्नांचं स्वरूप जर एकदा तुम्हाला समजलं, त्याचेही व्हिडिओ मी पुढे तुम्हाला देणारच आहे, रादर प्लेलिस्ट मध्ये आलंही असेल, तर ते तुम्ही बघू शकता. प्रश्नांचा अंदाज हा लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो जर ट्रेंड तुम्हाला समजला तर. तो ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचा ते मी पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला सांगेन, ते व्हिडिओज पण तुम्ही नक्की बघा.
PYQ अनालिसिस अशा नावाने तो व्हिडिओ असेल. तो प्रश्नांचा अंदाज हा सोपा आहे घेणं. म्हणजे एकदा 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही चाळल्या की तुम्ही सांगू शकतात की पुढच्या वर्षी ह्या गोष्टींमधून इम्पॉर्टंट प्रश्न येणं अपेक्षित आहे, की जे स्टॅटिक आहे, पुन्हा एकदा डायनामिक नाही. करंट अफेअर्सचा उल्लेख हा तुमच्या उत्तरात आला पाहिजे, पण करंट अफेअर्समुळे नवीन काहीतरी संकल्पना येते असं अजिबात होत नाहीये, हे लक्षात घ्या समाजशास्त्रात. पण इतर याच्यात ती नवीन संकल्पना येत असते. आणि त्याच्यामुळे हे सगळं असल्यामुळे काय होतंय की 3 ते 4 महिन्यात, साधारणतः 3 ते 4 महिन्यात, जास्तीत जास्त 4 महिने म्हणतोय मी, समाजशास्त्र हा विषय पूर्णपणे व्यवस्थितरित्या अभ्यास करून, नोट्स काढून, आन्सर रायटिंग करून पूर्ण होऊ शकतो तुमचा. समाजशास्त्रावर एक कमांड येणं ही 3 ते 4 महिन्यात 100% शक्य आहे. ओके, इतर विषयांपेक्षा, वैकल्पिक विषयांपेक्षा. म्हणजे एक उदाहरण पण म्हणून मी तुम्हाला दिलंय की हे उदाहरण हे एकच आहे असे नाही, असे लाखो उदाहरणं आहेत. UPSCतलं हे उदाहरण आहे की वाणिज्य शाखेतील पदवीधर प्रदीप सिंग होते, ते एक IAS झालेत. त्यांनी 3 महिन्यात, हे तुम्ही गुगल पण करू शकता किंवा त्यांचे व्हिडिओज पण आहेत युट्यूबवर, तेही बघू शकतात. 3 महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केलाय समाजशास्त्राचा आणि पहिल्याच प्रयत्नात 307 गुण मिळवले. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की, किंवा आत्ताच थोड्या वेळापूर्वी, की 250 ते 300 हे समाजशास्त्राची रेंज मिळवणं हे अतिशय सोपं आहे, याच्यात अजिबात काही शंका नाही. ठीक आहे. आता हे जो मुद्दा सांगितला मी, त्याचा प्रूफ थोडंसं देतो तुम्हाला की परस्पर व्याप्ती कशी आहे. पेपर 1चं पेपर 2 ला हे कसं ओव्हरलॅपिंग दिसतंय बघा. हा पेपर 1चा आपल्याकडे सिलेबस आहे, UPSCने दिलेला आपल्याला किंवा राज्यसेवेने दिलेला. तर त्याच्यात पेपर 1 आणि पेपर 2 ओव्हरलॅपिंग कसं आहे बघा. हे 7वं युनिट आहे, राजकारण आणि समाज. ओके, तर सेम जर तुम्ही इथे बघितलं तर इथे पेपर 2 मध्ये हे एक युनिट दिसतं तुम्हाला, B सेक्शन मध्ये, राजकारण आणि समाज. बघा सेम टॉपिक आहेत का रे, सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत. जर एवढं तुम्ही सोडलं, समाजशास्त्रीय सिद्धांत हे सगळे पेपर 1 मध्ये बघायचे, पण सत्ताधारी, नोकरशाही, दबाव गट, राजकीय पक्ष आहे का, राजकीय पक्ष, दबाव गट, अभिसरण, राष्ट्र, लोकशाही, नागरिकत्व. बघा राष्ट्र, लोकशाही, नागरिकत्व दिसतंय का. ओके, आय होप तुम्हाला हे दिसत असेल. त्याच्यानंतर प्रादेशिकता आणि सत्तेचे विकेंद्रीकरण, त्याच्यानंतर निषेध आंदोलन, सामाजिक चळवळी. बरोबर. आता हा निधर्मीकरण हा एक टॉपिक आहे फक्त, सिक्युलरिझम. बरोबर. हा निधर्मीकरण हा दुसरीकडे कव्हर होतो आपला. बरोबर. कुठे कव्हर होतोय तर इथे बघा, इथे दिसत असेल तुम्हाला, याच्यात फरक आहे. निधर्मीकरण आणि धर्मनिरपेक्षता याच्यात फरक आहे. सिक्युलरायझेशन आणि सिक्युलरिझम याच्यात फरक आहे. काय फरक आहे हे मी समाजशास्त्रात नक्कीच शिकवेल. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. तो बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग आपल्याला दिसतंय. इथे बघा परत धर्म आणि समाज, त्याच्यानंतर धर्म आणि समाज. ओके, इथे डिटेल मी जाणार नाही, पण हे ओव्हरलॅपिंग तुम्ही वाचू शकतात, व्हिडिओ पॉज करून हे ओव्हरलॅपिंग वाचू शकतात. त्याच्यानंतर नातेसंबंध आणि पद्धती हा एक टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यात बघा परत इथे काय केलंय पेपर 2 मध्ये, भारतातील नातेसंबंध. तर अर्थातच पाश्चिमात्य देशातील नातेसंबंध, त्यातल्या त्यात युरोपियन समाजातील नातेसंबंध हे थोडेसे वेगळे आहेत भारतीय समाजातील नातेसंबंधांपेक्षा. जसं की आपण छोटंसं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर युरोपियन देशांमध्ये 15 वर्षानंतर, ही तर प्रचलित आपण ऐकतो हे बाब, की 15 वर्ष झाले की मुलाला घराच्या बाहेर काढून दिलं जातं की जा बाबा तू तुझं पोटा पाण्याचं बघ. आणि आपल्याकडे काय केलं जातं भारतीय समाजात, की मुलाला कुरवाळून ठेवलं जातं, बराच काळ त्याला सांभाळलं जातं की तू कर, तुला वाटेल ते कर, तुला वाटेल ती रिस्क घे, आम्ही तुला पाठीशी आहोत, आम्ही तुला सपोर्ट करणार आहोत, तू काही काळजी करू नको, तू 20 वर्षाचा झाला, 30 वर्षाचा झाला तरी काही फरक पडत नाही. तर हे बदल आहेत का, कारण तेवढी बॉन्डिंग आहे, तेवढे नातेसंबंध आमचे दृढ झालेले आहेत भारतीय समाजात. कदाचित युरोपियन समाजात तेवढे दृढ झालेले नाहीत. तर मग तो फरक समजला पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा युरोपियन समाज समजून घ्यायचा, त्यातले नातेसंबंध समजून घ्यायचे, आणि मग भारतीय समाजाकडे यायचं आणि त्यातले नातेसंबंध समजून घ्यायचे. पण मग हे ओव्हरलॅपिंग जे आहे ना, हे ओव्हरलॅपिंग असल्यामुळे आपण एकाच ठिकाणी अभ्यास करतो. म्हणजे जेव्हा आपण समाजशास्त्राची बॅच आपण डिस्कस करतो, किंवा तुम्ही जर बॅच मध्ये एनरोल करत असाल तर तुम्हालाही हे बघायला जमेल. मी सिलेबस जेव्हा डिकोड करेल तेव्हा हे समजावून सांगेनच सगळं. तो व्हिडिओ चेक करू शकता तुम्ही, सिलेबस डिकोडिंग. त्याच्यात डिटेल सिलेबस डिकोड करू तेव्हा मी सांगेन की आपण प्रोसीड कसं करणार. आपण जेव्हा हे नातेसंबंधांच्या पद्धती इथे डिस्कस करतोय, ठीक आहे, तर नातेसंबंधांच्या पद्धती पेपर 1 मधल्या डिस्कशन झाल्यानंतर आपण पुढच्या टॉपिकला नाही जाणार. आपण नातेसंबंधातल्या भारतीय समाजातील पद्धती हे समजून घेऊ, आणि हे समजलं की मग ती इंटरलिंकेज होते. कारण पेपर 1 उत्तर लिहिताना पेपर 2 ला भारतीय समाज जोड द्यावी लागेल. पेपर 2चं उत्तर लिहिताना पेपर 1च्या युरोपियन समाजाचं किंवा तिथले
थिंकर्स, विचारवंत त्यांचा संदर्भ द्यावा लागेल आणि असं मग इंटिग्रेट करून तो अभ्यास होतो आपला. आपण असं वेगवेगळं करत नाही तर डबल डबल काम करू ना रे, ते करण्याचं अजिबात अपेक्षित नाहीये. तो असे तुम्हाला दिसेल की हे सगळं ओव्हरलॅपिंग आहे. त्याच्यानंतर समाजशास्त्राच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना या जवळपास या तुम्ही आजूबाजूला बघतायत त्याच संकल्पना तुम्हाला दिसतील. जसं की एक उदाहरण मी त्याचं तुमच्या समोर आणलेलं आहे, म्हणून समाजशास्त्र अभ्यास करण्यासाठी सुद्धा सोपं आहे. बघा इथे दिलंय आपल्याला एमिल दुर्खिम नावाचे एक विचारवंत आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आहे पेपर क्रमांक 1 युनिट क्रमांक 4 मध्ये समाजशास्त्राच्या. तर एमिल दुर्खिम यांनी एक संकल्पना दिली आहे आत्महत्येची. सामाजिक तथ्य नावाची संकल्पना दिली आहे, धर्माबद्दल ते बोललेले आहे, श्रम विभागणीबद्दल ते बोललेले आहे आणि आत्महत्येबद्दल ते बोलले आहेत. त्यातल्या त्या तिथे आत्महत्येबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि इथे माझा मुद्दा प्रूव्ह करायचा आपल्याला शिकायचं नाही. मुद्दा मला एवढाच प्रूव्ह करायचा आहे की समजण्यासाठी समाजशास्त्र हा अतिशय सोपा विषय आहे. बघा आत्महत्येचे प्रकार त्यांनी सांगितले, तसे त्यांनी 3च प्रकार सांगितलेत. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये तुम्ही 3च प्रकार बघाल, पण एक चौथा प्रकार पण त्यांनी लिहून ठेवलेला आहे. तो आपल्या अभ्यासक्रमात प्रत्यक्षपणे नाहीये, पण बघूयात. बघा एक आहे आत्मकेंद्रित आत्महत्या, इगोइस्टिक सुसाइड. आणि आत्महत्या का होते याची सामाजिक कारण देण्याचं काम यांनी केलेलं आहे एमिल दुर्खिम यांनी. ते जेव्हा एमिल दुर्खिम बघू तेव्हा डिस्कशन करू आपण. पण इथे बघा आत्मकेंद्रित आत्महत्या म्हणजे जे समाजाशी काय होत आहे, खूप जास्त प्रमाणे डिसइंटिग्रेट असतात, म्हणजे समाजापासून लोक दूर गेलेले जे असतात ते बऱ्याच वेळा आत्मकेंद्रित आत्महत्येला प्रवृत्त होतात. एक उदाहरण छोटस देऊ. उदाहरण असं आहे की समजा बऱ्याच वेळा वृद्ध लोक, आपण न्यूजपेपर मध्ये वाचतो की वृद्ध आहे, वृद्ध पालक आहेत, आई वडील आहे किंवा आई वडिलांपैकी आई पण वारली, आता फक्त वृद्ध वडील आहेत घरात आणि त्यांना मग काय केलं जातं, त्यांच्या मुलांकडनं किंवा त्यांच्या कुटुंबाकडनं एक प्रकारे वाळीत टाकलं जातं, म्हणजे त्यांना सोडून दिलं जातं कुठेतरी किंवा घरात दुसरीकडे त्यांना ठेवलं जातं. आणि मग दुसरीकडे ठेवलं जातं, मग ते समाजापासून काय होत आहेत, विलग होत आहेत, त्यांच्याशी बोलायलाही कोणीही नसतं आणि त्याच्यामुळे मग काय करतात ते आत्महत्येचा पर्याय निवडतात. तर याला म्हणतो आपण आत्मकेंद्रित आत्महत्या. समाजाशी विलग झालेले आहे, आयसोलेटेड फ्रॉम द सोसायटी, फ्रॉम द सोशल रिलेशन, सोशल इंटिग्रेशन इज व्हेरी लेस अमंग देम. ते लोक ही इगोइस्टिक सुसाइड करतात. म्हणजे बघा ह्या प्रकारच्या आत्महत्येचं कारण हे समाज आहे, समाज सहसंबंध आहे. येथे लक्षात तुम्हाला असंच एमिल दुर्खिम यांनी सांगितलं. दुसरं परार्थवादी आत्महत्या, अल्ट्रुइस्टिक सुसाइड, जे ओव्हर इंटिग्रेटेड असतात, म्हणजे ज्यांना खूप जास्त भान असतं, राष्ट्रप्रेम, बरोबर, माझं राष्ट्रप्रेम इतकं जास्त आहे किंवा माझं फॅमिली बद्दल लव इतकं जास्त आहे, बरोबर, की मी कोणाचा जीवही घेऊ शकतो, कोणासाठी आत्महत्या करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ घरात अशा पण न्यूज तुम्ही बऱ्याच वेळा वाचल्या असतील ना की वडिलांना काहीतरी किडनीची गरज होती, तर मग मुलीनेच किडनी द्यायचा प्रयत्न केला. का? कारण ते ओव्हर इंटिग्रेटेड आहेत, एकमेकांशी त्यांचे सहसंबंध खूप जास्त जुळलेले आहेत, ते केलं. दुसरं पॉप्युलर उदाहरण देऊ शकतो, तुम्ही बघितलं असेल कसाब वगैरे केसेस ऐकले असतील तुम्ही, स्वतःचा जीव धोक्यात घालून समोरच्या देशावर हल्ला करणे, आत्मघातकी हल्लेखोर जे असतात ते पण एक प्रकारे काय आहेत, अल्ट्रुइस्टिक सुसाइडचा एक भाग असतात. परार्थवादी आत्महत्या शब्द खूप महत्वाचे. इथे बऱ्याच वेळा बरेच लोक परोपकारी आत्महत्या शब्द वापरतात. ऑप्शनल मध्ये एक लक्षात ठेवा, पुढच्या माझ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला दिसेलच, शब्द हे अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो. जेव्हा तुम्ही शब्द चुकतायत, वैकल्पिक विषय एक लक्षात घ्या, शब्दांचा खेळ नाहीये. वैकल्पिक विषयांना शब्द हे सुयोग्यच असले पाहिजे, जे विद्यापीठांना मान्य आहे तेच शब्द वापरले गेले पाहिजे. ओके, तो इथे परोपकारी आत्महत्या नाही लिहायचं, ते चुकीचं आहे जे कोणी म्हणत असेल ते. परार्थवादी आत्महत्या आहे